हाय नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या सांजोऱ्या. सांजोऱ्या ही एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट अशी गोड पदार्थांची रेसिपी आहे, जी विशेषतः लग्न समारंभात, सण उत्सव किंवा शुभ कार्यामध्ये आवर्जून तयार केली जाते. या पदार्थांची खासियत म्हणजे त्यांची खमंग चव, कुरकुरीत बाहेरील आवरण आणि आतल्या गूळ रव्याच्या गोड सारणाचा सुंदर संगम. या पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या गोड सांजोऱ्या या केवळ खाद्यपदार्थ नसून आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्याच मापाने 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आपण 1 वाटी पाण्यामध्ये उकळून घेऊया आणि उकळल्यानंतर त्याला गाळणीने गाळून घेऊया, जेणेकरून गुळामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल. आणि हे गुळाचं पाणी थोडंसं थंड होऊन देऊया. तोपर्यंत गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 बाऊल एवढा बारीक रवा घातलेला आहे. हा रवा आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला हा रवा एकसारखा भाजून घ्यायचा आहे. थोडासा रवा भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा एवढं तूप घालूया आणि पुन्हा हा रवा एकसारखा भाजून घेऊया. रवा तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे रव्याला सुंदर रंग आणि सुवास यायला लागतो. अशा पद्धतीने थोडासा सोनेरी रंगावर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजल्यानंतर गॅस बंद करूया आणि थंड झालेल्या गुळाच्या पाण्यामध्ये हा रवा घालूया. आणि चमच्याच्या मदतीने आपल्याला हे सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 5 ते 6 विलायची घालायची आहे. तर इथे आपण विलायचीची पावडर करून यामध्ये घालूया. तसेच कोणताही गुळाचा पदार्थ म्हटला की त्यामध्ये जायफळ आलं. इथे आपण थोडंसं जायफळ किसून घालूया आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊया. गुळाच्या पाण्यामध्ये आपण भाजलेला रवा घातला, त्यानंतर विलायची पावडर घातली, तसेच जायफळ घातलं. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण 6 ते 7 तास भिजवून देऊया. 6 ते 7 तासानंतर किंवा रात्रभर बाजूला सारण ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण हे पुन्हा मिश्रण चांगलं चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊया. आणि आपण पाहू शकता की आपला रवा किती छान गुळामध्ये फुललेला आहे. आता हातानेही हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि याचे छोटे छोटेसे गोळे तयार करून घेऊया. पेढ्याच्या आकाराचे आपल्याला याचे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे हे आपल्या आतलं सारण तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण पेढ्याच्या आकाराचे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे. तर आता त्यासाठी लागणारी पारी आहे ती आपण तयार करून घेऊया. आता पुऱ्यांसाठी लागणारे किंवा सांजोऱ्यासाठी लागणारे पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी 1 कप आणि अर्धा कप असे 1.5 कप गव्हाचे पीठ घेऊया. त्यामध्ये अर्धा कप एवढा बारीक रवा घालूया. रवा घातल्यानंतर सांजोऱ्यांच्या पिठाचे बाहेरील आवरण कुरकुरीत होते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं तेल किंवा तूप घालूया आणि आता हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मूठ तयार झाली म्हणजे पीठ एकदम परफेक्ट तयार झाले आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालूया आणि घट्ट पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपले घट्ट असे पीठ भिजवून तयार झाले आहे. तर त्यावर झाकण ठेवून पीठ थोडा वेळ भिजवून देऊया. पिठाला थोडा वेळ बाजूला ठेवले आहे. तर तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवूया.
आणि अगदी मंद आचेवर तेल आपल्याला गरम करायचे आहे. चला तर आता आपण सांजोऱ्या करायला घेऊया. इथे आपलं पीठ छान मऊ भिजून तयार झाले आहे. तर पिठाचा छोटा गोळा किंवा उंडा घेऊया. पुरणपोळीसाठी जशी आपण पारी तयार करतो त्याच पद्धतीने पारी तयार करून घेऊया आणि त्यामध्ये सारण भरायचे. सारण म्हणजे आपण जे तयार केलेले गूळ आणि रव्याचे सारण आहे ते या पारीमध्ये भरायचे आणि पुरी फुटणार नाही अशा पद्धतीने त्या पारीचं तोंड बंद करायचे. कारण जर आपण सारण भरल्यानंतर जर पारी नीट बंद नाही केली तर पुरी तेलामध्ये फुटते आणि सारण सगळ्या तेलात पसरते आणि पुरीमध्ये सगळं तेल भरलं जातं. त्यामुळे चांगली पारी तयार करून घ्यायची आणि एकसारखी पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटताना मधून थोडं पीठ लावायचं आणि पुरी हलक्या हाताने लाटून घ्यायची. दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने आपल्याला पुरी किंवा सांजोरी लाटून घ्यायची. दाखवल्याप्रमाणे आपली छान अशी सांजोऱ्याची पुरी एकसारखी लाटून तयार झालेली आहे. तर आता आपण राहिलेल्या बाकीच्या सांजोऱ्याही लाटून घेऊया. अगदी त्याच पद्धतीने कणकेच्या गोळ्याची पारी तयार करून घ्यायची. त्यामध्ये सारण भरायचं, थोडंसं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने आपल्याला ह्या सांजोऱ्या सगळ्या लाटून घ्यायच्या. अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या काही सांजोऱ्या लाटून घेऊया. अशाच पद्धतीने कणकेचे गोळे आणि सारणाचे गोळे यांचं प्रमाण एकसारखं घेऊन आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया आणि मंद आचेवर अगदी तेल कडकडीत गरम न करता यामध्ये एक एक पुरी तळून घेऊया. मंद आचेवर सांजोऱ्या चांगल्या तळून घेतल्यामुळे सांजोऱ्यांची सेल्फ लाईफ जास्त काळ टिकते आणि सांजोऱ्याच्या आतील सारण देखील छान फुलून तयार होते आणि पुरी खाताने आपल्याला सारणाचा स्पेशल स्वादही जाणवतो. दाखवल्याप्रमाणे खरपूस अशी तळून आपली सांजोरी तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या सांजोऱ्या तयार करून घेऊया आणि त्या मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घेऊया. चला तर मग अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या सांजोऱ्या तयार झाल्या आहेत, ज्या योग्य पद्धतीने थंड केल्यामुळे महिनाभर सहज टिकतात आणि त्यांच्या स्वादामध्ये कुठलाही फरक पडत नाही. सांजोऱ्या ही एक पारंपरिक, स्वादिष्ट आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या पदार्थांची रेसिपी आहे, जी प्रत्येकाने किमान एकदा तरी जरूर करून पाहावी आणि त्याचा स्वाद घ्यावा. चला तर मग तुम्हीही अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.